राज्यामध्ये मनपा निवडणुकीच्या तोफा आज थंडावणार आहेत। राजकीय पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा या थंडावणार आहेत। 15 जानेवारीला मतदान आहे तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। मनपा निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते। अनेक प्रचार सभा बाईक रॅली निघालेल्या असताना आज मात्र या तोफा थंडावणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा या थंडावतील। शेवटच्या टप्प्यामध्ये या सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आज असेल। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय मनपा निवडणुकीची रणधुमाळी आणि आपण पाहतोय पहिल्या दिवसापासूनच प्रचाराच्या तोफा या आपण धडाडताना पाहत होते। अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत या प्रचार सभेमध्ये। आज मात्र या तोफा थंडावणार आहेत। नक्कीच नीलम, आज या तोफा ज्या आहेत त्या आता थंडावणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर कोणताही प्रचार जो आहे तो उमेदवारांना किंवा नेते मंडळींना करता येणार नाही आहे। आपण बघितलं की परवाच्या दिवशी शिवाजी पार्क इथे दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली। काल महायुतीची सभा झाली। काल ठाण्यात देखील दोन्ही बंधूंची एकत्र सभा झालेली पाहायला मिळाली। एकंदरीतच सभांचा धडाका लागलेला देखील पाहायला मिळाला। वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महापालिका आहेत आणि या 29 महापालिकांमध्ये जवळपास सगळीकडेच एकंदरीत प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळालं। खरं तर आपण जर एक गोष्ट बघितली तर उमेदवारांना जे अर्ज दिले ते अत्यंत शेवटच्या वेळेत दिले, त्याच्यामुळे उमेदवारांना प्रचार करायला तितकासा वेळ मिळाला नाही असं उमेदवार सांगतात। मात्र आता हे सगळं झालेलं आहे। संध्याकाळी 5:30 नंतर प्रचार थांबेल। यानंतर भरारी पथकं आणखीन किती ऍक्टिव्ह होत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण प्रचार थांबल्यानंतरच खरं तर भरारी पथकांनी ऍक्टिव्ह राहणं अपेक्षित असतं। मात्र आतापर्यंत भरारी पथकं कुठेच ऍक्टिव्ह राहिलेली पाहायला मिळाली नाहीत। त्यामुळे आता प्रचार संपल्यानंतर खरंच भरारी पथकं ऍक्टिव्ह राहतात का हे बघणं महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। या व्यतिरिक्त राज्य निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक महापालिकेच्या आयुक्तांकडे एक अहवाल मागवलेला आहे। भाषिक आणि धार्मिक जी भाषणं झालेत पक्षांमधनं त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासाठी त्यांनी अहवाल मागवले। तर हे सगळं पुढे होतंय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। उमेदवारांची धाकधूक तर नक्कीच वाढली आहे। आपण जर बघितलं तर मुंबई सारख्या महापालिकेत अंडरकरंट जो आहे तो प्रचंड वेगळा आहे। दोन्ही बाजूने हा अंडरकरंट आहे। त्यामुळे खरं तर नागरिकांच्या मनात काय आहे हे आता 15 आणि 16 तारखेलाच आपल्याला कळणार आहे। नीलम, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।